नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्सच्या कलागुरू बाई रांगोळी आर्ट्स या आपल्या प्रकल्पाचं शेवट आता झालेलं आहे. या प्रकल्पाचं पहिलं पर्व आता इथे संपलेलं आहे आणि हे खरंच खूप छान आणि उत्तम असं पर्व होतं. असंख्य लोकांचे मेसेजेस, कॉल वगैरे आलेत आपल्याला आणि ऑनेस्टली खरं सांगायचं तर त्याला सांगितलं होतं की कॉल मेसेज करू नका. तुम्हाला आवडत असेल तर बाकीच्या लोकांबरोबर शेअर करा, जेणेकरून इरा रांगोळी आर्ट्सचा हा खूप अत्यंत मोठा असा प्रकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. या संदर्भातल्या आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अर्थात बघणं अपेक्षित आहे. चला तर थोडक्यात या संदर्भातल्या गोष्टी आपण बघूयात की स्पर्धा कशी असेल, याचे डेट्स काय असतील आणि बाकीच्या गोष्टी. ही जी स्पर्धा आहे ही जिल्हास्तरीय स्पर्धा आपण ही ऑनलाईन घेणार आहोत आणि स्पर्धा घेण्यासाठी अर्थात तुम्हाला फोटोज अपलोड करायचे आहेत. फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डायरेक्टली जिथे तुम्ही लॉग इन करत आहात वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. माय कोर्समध्ये तुम्ही सगळे व्हिडिओज बघत होतात, तिथेच तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला तिथे एक छोटासा आयकॉन मिळेल. फोटो अपलोड करण्यासाठी 26, 27 आणि 28 या 3 तारखा आहेत. 26 एप्रिल, 27 एप्रिल आणि 28 एप्रिल 2025 याच दिवशी तुम्हाला अपलोड करायचं आहेत. 28 तारखेला तुम्हाला याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे. शेवटची तारीख आहे, त्याच्यामुळे ह्या 3 दिवसाच्या आतात तुम्हाला जसं हवं आहे तशी तुम्ही रांगोळी काढू शकता. आपण सांगितलं आहे की तुम्हाला बेसिकच काढायचं आहे, हेच काढायचं, हे नाही काढायचं, असं याच्यामध्ये लिमिटेशन असं काही नाही आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला 5 बोटांचीच रांगोळी काढायची आहे. गालीच्या रांगोळ्या असणं अपेक्षित आहे. त्याच्यात डिझाईन्स जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही साईज घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कलागुरू बाई इरा रांगोळी आर्ट्स किंवा कलागुरू इरा रांगोळी आर्ट्स हे त्याच्यामध्ये लिहिणं बंधनकारक आहे. तुमचं पूर्ण नाव, तुमचं शहर, जिल्हा, तालुका, राज्य यासुद्धा गोष्टी तुम्हाला रांगोळीमध्ये लिहायचे आहेत. रांगोळीमध्ये ते स्पेसिफिकली दिसणं, व्यवस्थित दिसणं आणि या गोष्टी डेटसुद्धा अर्थात या तुम्हाला ते मेन्शन करायचे आहे. जर तुम्ही डेट मेन्शन केलं नाही, तुमचं नाव मेन्शन केलं नाही, जिल्हा मेन्शन केलं नाही, अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आपण मला सांगितल्या तुम्ही यात काहीच मेन्शन केलं नाही, तुम्हाला डायरेक्टली आपण डिस्क्वालिफाय कन्सिडर करणार आहोत. तर एवढंच आहे का असं नाही, तर याच्यातल्या आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुम्हाला छोटासा एक शूटिंगसुद्धा करून ठेवायची आहे. ही शूटिंग तुम्हाला जेव्हा आम्हाला रिक्वायरमेंट असेल तेव्हा तुम्हाला आपण नक्कीच मागू. शूटिंग करताना तुम्ही जी रांगोळी काढत आहात त्यात तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. स्वतःचा अर्थात फेस याच्यामध्ये दिसणं अर्थात महत्त्वाचं आहे. रांगोळी काढताना तुम्ही दिसणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ हा 1 किंवा 2 मिनिटाचा जरी तुम्ही शूटिंग करून ठेवला तरी काही हरकत नाही. जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असेल तेव्हाच तुमच्याकडनं आपण हे मागून घेणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराला आपण सर्टिफिकेटसुद्धा देणार आहोत. 26, 27, 28 या 3 दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याच वेबसाईटवर तुम्हाला तिथे डायरेक्टली मिळणार आहे. जिथे तुम्ही लॉग इन करता त्याच ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी आणि सर्टिफिकेट अशा सुद्धा तुम्हाला तिथं गोष्टी दिसणार आहेत. या 3 दिवसानंतर तुम्हाला सर्टिफिकेट तिथं मिळणार नाही, त्याच्यामुळे 3 दिवसामध्येच तुम्ही तुमचं सर्टिफिकेट तिथे डाउनलोड करून घेऊ शकता. आता तुम्ही सर्टिफिकेटसुद्धा तिथं तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला रांगोळी कॉम्पिटिशन तुम्ही पार्टिसिपेटसुद्धा तुम्ही केलेलं आहे, तुमचा फोटोसुद्धा अपलोड केलेला आहे. परंतु तुम्ही जर प्रोफाईल सबमिट केली नसेल तर तुम्हाला डायरेक्टली आपण डिस्क्वालिफाय कन्सिडर करणार आहोत आणि 50% तुमची प्रेझेंटी असणं अपेक्षित आहे. 50% प्रेझेंटी म्हणजे जे तुम्ही आपण तुम्हाला प्रॅक्टिसचे व्हिडिओज पाठवले होते, तुम्ही प्रॅक्टिसचे व्हिडिओज हे 50% बघणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला 21 दिवस आपण सराव पाठवला होता, कमीत कमी तुम्ही 11 तरी व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे. तुम्ही जर व्हिडिओज बघितले नसतील तर तुम्हाला डायरेक्टली आपण डिस्क्वालिफाय कन्सिडर करणार आहोत. हा सर्वांचा डेटा आपल्याकडे आहे की किती विद्यार्थ्यांनी रांगोळीचे व्हिडिओज बघितलेले आहेत किंवा नाही बघितले. सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल इरा रांगोळी आर्टच्या चॅनलला आणि कलागुरूच्या चॅनलला तर तुम्हाला तिथे डायरेक्टली डिस्क्वालिफाय आपण कन्सिडर करणार आहोत. या सर्व गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. असं व्हायला नको की तुम्ही निवडले गेलेले आहात परंतु या गोष्टी तुम्ही पूर्ण केलेल्या नाही म्हणून तुम्ही डिस्क्वालिफाय झालेला आहात. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा एकदा कळतील, व्यवस्थित कळतील. आता याच्यानंतर व्हिडिओज तुम्ही काढलेले आहेत, तुम्ही तुमचा फोटोसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही कसे निवडले जाणार आहात. आता आपण काही लिस्ट मध्यंतरी माझ्या स्टेटसला म्हणा किंवा आपल्या यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती आपण पाठवत होतो की एवढे विद्यार्थी या जिल्ह्यामधून आहेत. अर्थात बाकीच्या जिल्ह्यामधनं खूप जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. त्या सगळ्यांची लिहिणं आपण शक्य नव्हतं, म्हणून आपण प्रयत्न केले की ज्या जिल्ह्यातून लोक कमी आहेत त्या जिल्ह्यांची फक्त तिथे लिस्टिंग आपण दिली होते. तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त एकच, काही जिल्ह्यामध्ये तर एकही नाव नाही आहे, अर्थात त्या जिल्ह्यातलं कोणीच नाही आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. इथे आपण नॉर्मली विचार करत आहोत की 3 किंवा 5 हे क्रायटेरिया आपण प्रत्येक जिल्ह्यातून आपण विद्यार्थी निवडणार आहोत. समजा एखाद्या जिल्ह्यामधनं तर एकच विद्यार्थी असेल त्यांनी त्याची रांगोळीचा फोटो अपलोड केलेला असेल, त्याचं प्रोफाईल त्यांनी भरलेलं असेल, त्याची 50%पेक्षा जास्त त्याची प्रेझेंटी असेल तर तो फोटो आपण तिथे कन्सिडर करणार आहोत आणि तो फोटो घेऊन आपण अर्थात आपल्या फेसबुकच्या पेजवरती आपण तिथे अपलोड करणार आहोत. जो विद्यार्थी जिंकणार आहे त्यांना पर्सनली आपण फोन किंवा मेसेज करून त्यांना सांगणार आहोत की तुम्ही
इथे जिंकलेला आहात, जिल्हास्तरीय म्हणून तुम्ही इथे तुमची निवड झालेली आहे. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये असंख्य कलाकार असतील. उदाहरणार्थ आपण धरून चालू की मुंबई अशा जिल्ह्यातून आपल्याला बरेच कलाकार मिळाले आणि प्रत्येकाचे फोटो आपण म्हणजे इरा रांगोळीची टीम पूर्ण बघणार आहे. त्या फोटोमधून लेट्स से की समजा 100 जण विद्यार्थी आहेत, तर 100 जणांचे फोटोमधून आपण टॉप 5 किंवा 3 विद्यार्थी आपण निवडणार आहोत आणि त्यांचे निवडलेले फोटो आपल्या ह्या फेसबुकवरती कलागुरूच्या आपलं कलागुरूचं फेसबुकसुद्धा पेज आहे. अर्थात तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही लगेच जाऊन ते पेज नक्कीच बघा, त्याला फॉलो किंवा तुम्ही लाईक त्याला नक्कीच करू शकता. त्यांचे फोटो तिथे आपण अपलोड करणार आहोत आणि फोटो अपलोड केल्यानंतर त्यांना आपण अर्थात सगळ्यांना सांगणार आहोत की तुमचा फोटो हा आपण फेसबुकच्या पेजवरती अपलोड केलेला आहे. साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यातून आपण अशाच पद्धतीने फोटो आपण फेसबुकवरती पाठवणार आहोत. जेवढे लोक याच्यामध्ये जिंकणार आहेत त्या सगळ्यांचं तिथं बायफर्गेशन होईल. ज्या फोटोला सगळ्यात जास्त लाईक असतील, अर्थात हे लाईक तुमच्यासारखेच सर्व रसिक कलाकार याच्यामध्ये निवडतील आणि जो कलाकार त्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त त्याला लाईक्स मिळतील तो विद्यार्थी तिथं विनर म्हणून आपण इथं घोषित करू. आणि त्या सर्वांची एक फायनल आपण शक्यतो प्रयत्न करत आहोत की मेच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा जूनच्या आसपास आपण हे घेणार आहोत. कदाचित हे डेट समजा मागे पुढे झाले तसं त्या संदर्भातल्या जिल्ह्यातल्या जे काही विद्यार्थी असतील त्यांना आपण इथे कळवणार आहोत की तुमचे हे फायनल कधी होणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी काय किंवा बाकी सर्व गोष्टी आपण आपल्या फेसबुक, यूट्यूबवर आणि बाकी सोशल मीडियावरती सुद्धा अपलोड करायचा प्रयत्न करणार आहोत. आशा करत आहोत की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जे काही तुम्हाला आपण डेट्स सांगितलेले आहे त्या डेट्सकडे नक्कीच लक्ष द्या. फोटो तुम्ही अपलोड केल्यानंतर त्याचं पुढे प्रोसेस काय करणार आहे हे पण तुम्हाला आपण सांगितलेलं आहे आणि याचे फोटोचे प्रोसेस जे आपण सुरू करणार आहोत प्रत्येक जिल्ह्याच्यानुसार हे साधारणपणे 3 मेपासून आपण सुरू करणार आहोत. आठवड्याप्रमाणे तिथे अपलोड करायचं आहे. त्याचं बायफर्गेशन, सॉर्टिंग, बिटिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी साधारणपणे 2 ते 3 दिवस आम्हाला कदाचित लागू शकतात. म्हणून आपण साधारणपणे 3 तारखेपासून आपण हे सुरू करतात. कदाचित डेट जर पुढे मागे जरी झाली तरी आपण त्या संदर्भातल्या अधिकृत घोषणा आपल्या फेसबुक किंवा यूट्यूबवरती अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आशा करत आहोत की तुम्हाला हा प्रकल्प खूप छान नक्कीच वाटला असेल आणि याच्या पुढचा जो प्रकल्प आपला आपण घेणार आहोत तो छोट्या मुलांसाठी खूप असणार आहे. 8 साधारणपणे मेपासून आपण सुरू करणार आहोत आणि जसं तुम्हाला आपण आधीही सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुरूच्या या पहिल्या अभियानासाठी ज्यांनी ₹100 रजिस्ट्रेशन करून त्यांनी जॉईन केले किंवा काही लोकांना QR कोड आपण काही कुपन कोड दिले होते, त्यांनी कदाचित आणखी कमी पैसा त्यांनी जॉईन केला असेल. त्या विद्यार्थ्यांना ₹100 विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, ₹200 ज्यांनी केलेलं आहे, त्या सर्वांना 50% व्हिडिओज बघणं हे बंधनकारक आहे. ज्यांनी ₹500 देऊन रजिस्ट्रेशन केले त्यांना व्हिडिओज बघणं बंधनकारक नाही. ते डायरेक्टली त्या जिल्ह्यातून त्यांचा डायरेक्टली फोटो अपलोड करून त्यांचं नंतर बायफर्गेशन होणार आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं छोट्या मुलांसाठी आपण जे वेगवेगळ्या कलाकृती आपण घेऊन आहोत, एक छोटंसं त्यांना काहीतरी एक वेगळं देण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. साधारणपणे 8 तारखेपासून आपण या संदर्भातल्या अधिकृत घोषणा, काही क्लासेस असतील, कुठले त्यांना आठवड शिकवत आहोत, हे साधारणपणे आपण 8 मेपासून सुरू करत आहोत. आणि जी फी फी म्हणण्यापेक्षा रजिस्ट्रेशन हे खूप अत्यंत कमी असणार आहे. बाकी सगळं तर आपण मोफत तुम्हाला शिकवत आहोत, तर खूप कमी असणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीचे कोणी असतील किंवा टीचर्स तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना आवर्जून नक्की सांगा की इरा रांगोळी आर्टचा लवकरच एक खूप मोठा प्रकल्प छोट्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आत्ताच लगेचच रिव्हील नाही करते मी, कदाचित एक तारखेला आपण रिव्हील करायचा प्रयत्न करू. सो आय होप की तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. व्हिडिओज हे तुम्हाला खूप छान वाटले असतील तर आपल्या गुगलला जाऊन नक्कीच रेटिंग द्या, त्याच्यावरती तुमचे फीडबॅक नक्की द्या. कदाचित त्याच्यामध्ये काही लोकांना थोडंसं काही प्रॉब्लेम झाले असतील, त्यांना जॉईन करण्यासाठी काही गोष्टी त्यांना कळाल्या नसतील, त्यासाठी आपण खूप जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. आणि अर्थात पहिला आपला हा प्रकल्प आहे, याच्यामध्ये मला असं वाटतं की 99% आपण खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो आहे. काही लोकांना अर्थात काही गोष्टींचा प्रॉब्लेम होता, काही लोकांना ईमेल ID सुद्धा त्यांना टाकणं खूप अवघड होतं. सो आपण आणखी खूप व्यवस्थित करण्याचा याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न करू आणि पुढचा प्रकल्प असाच खूप मोठा आणि खूप लार्जर दॅन लाईफ असणार आहे. आणि अशाच वेगवेगळ्या स्पर्धा आपण लवकरच पुढे नक्कीच घेणार आहोत. धन्यवाद.